नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे तब्बल 18,882 पदांसाठी भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। यापैकी 5,639 पदं ही अंगणवाडी सेविका पदांसाठी आहेत, तर 13,243 पदं ही अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी असतील। याच पार्श्वभूमीवरती या दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास कोणती कागदपत्र लागतील असा प्रश्न विचारला जातोय। त्यामुळे नक्की कोणती कागदपत्र तुम्हाला हवी आहेत ते जाणून घेऊयात। राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये आता मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदांसाठी भरती प्रक्रिया चालू झाली आहे। वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवरती तशा प्रकारच्या जाहिराती काढण्यात आल्यात। याच पार्श्वभूमीवरती अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करायचा असल्यास कोणकोणती कागदपत्र हवी आहेत असं विचारलं जात आहे। तर 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळामध्ये मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। यामध्ये तुम्हाला अर्जासोबत जोडायची जी प्रमाणपत्र आहेत ती साक्षांकित सत्यप्रती लागणार आहेत हे लक्षात घ्या। यामध्ये तहसील कार्यालयाचं रहिवासी प्रमाणपत्र हे अनिवार्य राहील, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांचं जातीचं प्रमाणपत्र जर तुम्ही जातीमध्ये असाल तर, सक्षम प्राधिकारी यांचे विधवा प्रमाणपत्र जर तुम्ही विधवा असाल तर, शासकीय अनुदानित संस्थेमध्ये दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराच्या बाबतीमध्ये सक्षम प्राधिकारी यांचं प्रमाणपत्र, त्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, त्यानंतर गुणपत्रक ही अर्जासोबत जोडलेली कागदपत्र तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करणं आवश्यक आहे। अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना किमान पात्रता ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर इत्यादी बाबतचं गुणपत्रक जर असेल तर त्याच्या सत्यप्रती जोडणं आवश्यक आहे। डीएड, पदविका, बीएड, पदविका यांचं गुणपत्रक असल्यास त्यांचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही आवश्यक राहील। विधवा आणि अनाथ सक्षम प्राधिकारी यांचं प्रमाणपत्र लागू शकतं। त्यानंतर उमेदवार MSCIT उत्तीर्ण असल्यास त्याचं प्रमाणपत्र देखील त्यानं जोडावं। त्यानंतर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस, त्यानंतर मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र देखील तुम्ही त्यासोबत जोडावं। त्यानंतर आधार कार्ड हे अत्यावश्यक राहील। तर मग अशा पद्धतीनं जर तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस म्हणून जर अर्ज करायचा असेल तर ही कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत। तर मग अशा पद्धतीनं आजच आपला अर्ज आपण आपल्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये सादर करावा आणि आपला जॉब फिक्स करावा। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।